पंचमीच्या उपवासानिमित्त सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ तालुक्यातील वडवळ या ठिकाणी आपण जर पाहिलं तर लाखो महिला या ठिकाणी नागनाथाच्या दर्शनाला येतात। नेमकी ही परंपरा काय आहे आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करणार। आपण काही महिलांशी काय बोलण्याचा प्रयत्न करणार। मावशी नाव काय? सुनीता भीमा जमदाडे, वाघोली राहा। किती वर्षापासून इथे येतात? आम्ही बरेच वर्ष येतो की। का बरं येतात? काय कारण? देवाला पावलं चांगलं वाटतंय आपल्याला, नागराजा दिसून ये, आपली रिष्टन चांगली राहावं, पुण्यती काय तर घडा आपल्या हातनं म्हणून यायचं देवाला। आता उद्या पंचमी आहे, पंचमीचा उपवास देखील आहे, तर भावाचा उपवास आज आहे, उद्या पंचमी, परवाशी गवर, मग ती सगळंच होतंय भाव आपल्याला। आता भाव कोणाला मानता नाही? नागनाथाला, आपला नागनाथच भाव आहे। तुम्ही किती वर्षापासून येत आहे? आम्ही पण लय वर्ष झालं, 10-20 वर्ष झालं इथे। आम्ही गोटेवाडीच, ही नागनाथ रोड माझ्या सासूचं माहेर आहे। हो, काय आता उपवास आहे आज भावाचा उपवास आहे, उद्याच्याला गौर असते इथं, त्याच्यामुळे आम्ही येतो। उद्या पण येतो गौर घालवायला। हा, तुम्ही पण येणार उद्या? म्हणजे आमची नाते येते, आम्ही आता चाललो वाघोलीला। हा, सुद्धा आणखीन काही महिला आहेत, त्यांच्याशी बातचीत करणार। तर मावशी कुठून आलात? सौंदर्य काय कशामुळे आलो? देवाला दरवर्षी असते म्हणून, दरवर्षी येतो, उपवास असते। जोडीने येत आहे? हा, जोडीने येत आहे। किती वर्षापासून जोडीने येत आहे? लय वर्ष 10 वर्ष होऊन गेली। दोघं पण? हा, जोडीने कुठं पण जाताना देवाला ही जोडीने जातो। हा, काय नेमकं कशा काय परंपरा आहे? परंपरा काय सुद्धा नाही, उपवास भावाचा आहे म्हणून यायचा आहे, मनात भाव ठेवून फक्त। नेमकं भाव कोणाला मानताय? भाव देवालाच मानायचं। झाली पूजा वगैरे? हा, देवदर्शन झालं। काका इकडे या। काय लय जोडीनेच येत असतंय मला नाही सांगता येत। नाही, आणखीन काय महिला आहेत? कुठून आला तुम्ही? पंढरपूर काय किती वर्षापासून येतो नेहमी दरवर्षी। काय सांगाल देवस्थान? खूप भारी वाटतंय इथं आल्यावर। बरोबर। हा, आणि मनाला कसं प्रसन्न वाटतंय, पण आज जरा खूपच गर्दी आहे। किती जण आला होते? आम्ही 20 जण आलोय, 23 जण आलोय दरवर्षी? दरवर्षी येतो। मावशी तुम्ही काय सांगाल? ह्या मावशीचं नवस होतं बघा, माझा भाव ऍडमिट होता, शेवटच्या क्षणापर्यंत होता। सांगितली होती गॅरंटी मला आणि नवस माझं पूर्ण झालं, माझा भाऊ म्हणून मी त्याला घेऊन आले। अशी येत होती मध्ये, पण आज उपवासा दिवशी माझा भाऊ मग हे झालं, पण नागोबाच्या पुण्याने माझा भाऊ त्या दिवशी झाला। मी त्याला म्हणलं की मी आज येणारच। आज भाव पण हा, मग मी बोलीच केली देवाला। सोलापूरला आम्ही शेवटच्या क्षणाला गेलतो, शेवटची गाठ घ्या म्हणले ते, आणि इथं मला एक साक्षीदार झालता जाता जाताच। भावाला घेऊन येणार बाहेर पडा, मी भावाला घेऊन आले। काय बहिणीने माझे देशशुद्धी होतो, मी सोलापूरला ऍडमिट होतो। येता येता नागोबाचं देवळ दिसलं, ते बहिणीने मला नवस बोललं, मी वाचले गेलो। काय नमस्कार? काय फक्त काय नाही, माझा भाऊ अशी चांगले राहू दे, सुख समाधान सगळ्याला पाहू। काय भेट देईल पंचमी? हीच भेट, हीच भेट आहे मला, रक्षाबंधन पण आहे। हीच भेट आज इथं आहे, म्हणजे मी ह्याच्यात आहे, स्वर्गात आहे। 6 भाऊ 3 बहिणी, 6 भाऊ 3 बहिणी। बहिणीने एवढे तुमच्यासाठी वाढत आणखी रक्षाबंधनला काय देणार? काय मागेल ती? तिन्ही बहिणींना असत। दिवाळी ही भाऊबीज, पंढरपूरला माझं घर आहे ते मूर्ती करते, कलाकार आहे ते गांधी रोडला। मूर्ती. धन्यवाद, धन्यवाद।